तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गडचिरोलीच्या जंगलात आणि आपण कव्हर करतोय विदर्भ सिरीज. आज आपला विदर्भ सिरीजचा 9वा दिवस. आपण सुरुवात केली होती ती माहूरगडापासून, तो विदर्भात नाहीये पण विदर्भाच्या बॉर्डरवरून. तिथून आपण यवतमाळ, वर्धा, नागपूर, त्यानंतर भंडारा, गोंदिया आणि शेवटी गडचिरोलीत आलोय. तर इकडचे आपण 20 पेक्षा जास्त व्लॉग केलेत, साधारणतः 30-35 किल्ले कव्हर केलेत, खूप सारी मंदिरं कव्हर केलेत. तर ही सगळी सिरीज तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. सगळे ब्लॉग तुम्ही इथे बघा. हा व्हिडिओच्या आधी पण व्हिडिओज मिळतील, याच्या नंतर पण व्हिडिओज मिळतील. पूर्ण सिरीज बघा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पूर्ण सिरीज मध्ये भेटू. तर विदर्भ भटकंतीतल्या अजून एका एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज विदर्भ भटकंतीचा 6वा दिवस आणि सध्या आपण आलेलो आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. भंडारा जिल्ह्यामध्ये एक आंबागड सोडला तर बाकी सगळे किल्ले तुमचे हे भुईकोट प्रकारात किंवा छोट्याशा डोंगरी प्रकारात येतात. तर आता अशाच काही छोट्या भंडाऱ्यातल्या छोट्या किल्ल्यांची माहिती आपण इथे घेणार आहे. तर आत्ता पहिल्या किल्ल्याला आपण आलेलो आहे, तो आहे चांदपूरचा किल्ला. तर चांदपूर गावाच्या बाहेर एक छोटासा किल्ला आहे, ज्याचं रूपांतर आता पूर्ण मस्जिदीमध्ये झालेलं आहे. तुम्हाला किल्ल्याचा उल्लेख खूप कमी ठिकाणी मिळतील. इतिहासात त्याच्याबद्दल माहिती मिळेल, पण इथे आला तर किल्ल्याबद्दल कोणी सांगणार नाही तुम्हाला, सगळं मस्जिदीबद्दल सांगतील. किल्ल्याचे थोडेफार अवशेष आहेत. आपण चांदपूर गावात तुमसरकडून आल्यानंतर आपण चांदपूरला येतो. चांदपूर गाव इथून बाहेरून रस्ता येतो आणि ही जी वाट आहे ही इकडे येते. खाली गाडी लावून पण आपण पायवाटेने चालूच येतो किंवा इकडून पण येतो. तर हा जो रस्ता बनवलेला आहे, इकडे तटबंदी होती, हा रस्ता बनवताना पूर्ण तटबंदी फोडलेली आहे. चला बघू आता वरती काय मिळतंय की फक्त आपल्याला चांदताराच बघायला मिळतोय. साईडला बुरुज आहे. हा गाडी रस्ता जो आला आहे ना, याच्यामुळं वरती जायला जो रस्ता केला आहे त्यामुळे किल्ल्याचं पूर्ण अस्तित्व संपवलं आहे. हा बुरुज आहे इथे आणि बुरुजाच्या बाजूने इकडे तटबंदी आहे, ही इकडे थोडीशी अशीच पलीकडे आहे. पण वरती जायला जी वाट केली ना, त्या वाटामुळं याचे काहीच अवशेष ठेवलेले नाही. आता पूर्ण तटबंदीमुळे म्हणजे रस्ता करण्यासाठी पूर्ण तटबंदी तोडलेली आहे. वरती जाऊन बघू आता आपण काय दिसतंय का. इथे खाली दरवाजाचे अवशेष आहेत, आपण जाताना पाहू, थोडेसे दाखवतो. आता आपण वरती आलो, इकडे दर्गा, हे बघा, हे पूर्ण तटबंदीचे अवशेष आहेत किल्ल्याच्या. इथून अशी पूर्ण त्या बाजूला तटबंदी आहे. इकडे दर्गा, इकडच्या बाजूला थोडंसं पाहू आपण. हे इथे बघा, इथे पण तटबंदी फोडलेली आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरील दोन्ही बाजूंना 2 बुरुज दिसतात. या बुरुजांपैकी एका बुरुजावर एक कबर आहे. किल्ल्याची तटबंदी आणि दरवाजाचे अवशेष तोडून किल्ल्याकडे जाणारा रस्तावर आणण्यात आला आहे. हा चौकोनी आकाराचा किल्ला 1 एकर क्षेत्रात पसरलेला आहे आणि टेकडीवरच्या उतारावर बांधलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीच्या 4ही टोकांना 4 कोसळलेले बुरुज आहेत. किल्ल्याची तटबंदी गंभीरपणे उद्ध्वस्त झाली आहे आणि आज तटबंदी फक्त 6-7 फूट उंच आहे. किल्ल्यामध्ये सुफी संतांचा दर्गा आहे आणि येथे काही इतर कबरीही दिसतात. किल्ल्याभोवती फिरताना हवेलीच्या चतुर्भुज रचनेशिवाय इतर कोणतेही अवशेष दिसत नाही. आज किल्ल्यावर पाण्याचा पुरवठा होत नाही, कालांतराने तो नष्ट झाला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ खूपच लहान असल्याने तुमची प्रदक्षिणा अगदी 15 मिनिटात पूर्ण करता येते. समोरच्या बाजूला दर्गा आहे आणि ही तटबंदी. हा मधला जो आहे तो किल्ला आहे आणि हे इकडं जंगल आहे. आपण जंगलाच्या बाजूला आलेलो आहे पूर्ण. इथे बघितलं, हे एक अवशेष मिळाला आहे छोटासा. हा नवीन बांधकाम दिसतंय थोडंसं. आणि इथून ही सगळी तटबंदी इकडच्या बाजूला. इकडे एक बुरुज, इकडे अशीच पुढं बुरुज आहेत. इथून खालून थोडंसं बघू आपण दिसतं काय. की पाठीमागं पूर्ण जंगल होतं. इकडे जरी फार आपण, ही अशीच तटबंदी आहे पण पूर्ण पडलेली आहे. आणि हा इथे जो होता ना, तिथे तटबंदीचे खूप छान अवशेष होते.
पण दर्ग्याच्या बांधकाम जे आहे ना ते पूर्ण तटबंदीच्या तिथे. हा जो परिसर आहे मधला, इथे दरवाजा असेल पण त्याच्यामुळे पूर्ण पाडला आहे तो. हे असेच इकडे तटबंदीचे छोटेसे पडझड झालेले अवशेष आहेत. आता हे पाहून अजून दुसरं तरी काही दिसत नाही आहे इकडे. त्या पलीकडच्या जंगलात पण पाहिलं थोडंसं, पण तिथं पण काही नाही आहे. हे दर्ग्याचे त्याच्या पाठीमागे तिकडून जाऊन पाहिलं आपण, पण तिथं काहीच नाही आहे. जी पडझड झालेली तटबंदी तशीच आहे. इथं समोर पण तटबंदी दिसते. आता इथे टाईम घालवण्यापेक्षा आपण दरवाजाकडे जाऊ, बघू त्याचे काही दिसतात का अवशेष. तसं आपण शोधलं तर या किल्ल्याबद्दल आपल्याला इतिहासात अगदीच काहीच माहिती मिळत नाही आहे. निसर्गाचं वरदान लाभलेला हा प्रांत 1743पर्यंत गवळी राजाच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर तो नागपूरकर भोसले यांच्या अधिपत्याखाली आला. 1853मध्ये नागपूरकर भोसले यांच्या अधिपत्याखाली आलेला हा प्रांत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेला. बघा, हा इथं एक बुरुज आहे आणि हा जो होता कदाचित दरवाजाचे अवशेष असतील इथे कुठेतरी. ही बाहेरची तटबंदी एक, आपल्याला आतमध्ये एक तटबंदी मिळाली, इथं बाहेरची आहे. पण हा रस्ता बनवण्यासाठी पूर्ण फोडलं आहे. याचं काहीच बाकी ठेवलेलं नाही आहे. किल्ला बघायचा असेल तर लवकर या, भविष्यात हे पण दिसणार नाही. इकडच्या बाजूला आपण थोडंसं बघू जंगलात काय दिसतंय का. ही तटबंदीच अशी पुढे गेलेली आहे. आपण जिकडे बाहेरच्या बाजूला गेलो होतो तिथं जाऊन मिळते. बाकी तरी काही किल्ल्याचे अवशेष नाही येतात. तर भंडारा जिल्ह्यातला हा पहिला किल्ला आपला जमिनीवरचा. याच्या आधी आपण आंबागडला जाऊन आलो, या छोट्याशा टेकडीवरच्या चांदपूरला आलो. अवशेष असे काहीच मिळाले नाही आता. जे काय आहेत ते दर्ग्यामुळं पूर्ण गायब झालेले आहेत. चांदपूर शहर इथं पाठीमागं आपल्याला दिसतंय, पाठीमागे तलाव आहे. तर तुमसरवरून जवळच आहे, तुमसरवरून 10-12 किलोमीटरचं अंतर असेल फक्त. आम्ही आंबागड मार्गे आलो त्यामुळे तुमसरवरून किती अंतर आहे ते चेक नाही केलं. तर चला, हा पाहिला. अजून भंडाऱ्यात काही किल्ले येतात ते पण बघू या व्लॉगमध्ये.